नमस्कार. आज मी डिंकाचे पौष्टिक लाडू बनवणार आहे. हा डिंकाच्या लाडूचा व्हिडिओ बघितल्यानंतर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. चला तर मी डिंकाच्या लाडूचं तुम्हाला साहित्य दाखवते. हे पिस्ता घेतलाय 50 ग्रॅम, मी ही छोटी वाटी भरून मेथ्या घेतल्यात, बदाम घेतलेत 100 ग्रॅम, काजू घेतले 100 ग्रॅम, हे मगचे बे घेतले 100 ग्रॅम, 200 ग्रॅम डिंक घेतलाय, ह्या चियाच्या ब्या घेतल्यात, ह्या भोपळ्याच्या ब्या 100 ग्रॅम घेतल्यात, अक्रोड घेतले 100 ग्रॅम आणि हळीव घेतले 100 ग्रॅम. हे 100 ग्रॅम मी काळे मनुके घेतलेत. ही 1 किलो मी खारीक घेतली, 1 किलो खोबरं घेतलंय, अर्धा किलो तूप घेतलंय, अर्धा किलो गूळ घेतलाय. आता सगळे हे ड्रायफ्रूट मी साधं तुपामध्ये तळून घेणार आहे. मी अर्धा किलो तूप घेतले आणि लागेल तसं मी वापरणार आहे. तूप गरम झालेले आहे. आता मी बदाम टाकून घेते. आता आपण काजू घालून घेऊ. ह्यात आपण अक्रोड टाकून घेऊ. आता आपण पिस्ता घालून घेऊ. ह्यात आपण मगचे बे टाकू. हे आपण लाल भोपळ्याचे बॅट टाकून घेऊ याच्यामध्ये. आता आपण डिंक तळण्यासाठी तूप घालून घेऊ अजून 2 पळ्या. थोडा थोडा घालू म्हणजे आपला डिंक चांगला फुलन. आता परत आपण घालू. हा आपला डिंक 200 ग्रॅम होता, आतळून झालेला आहे. त्याचा इतका डिंक आपला फुललाय चांगला. हे मी आता चियाच्या बियात भाजून घेते, कारण या सुक्यात भाजावं लागतात. आपल्या चियाच्या बिया झालेल्या आहेत भाजून. आता मी काढून घेते. खूप छोटे छोटे असतात नाचणीवाली. हे आता आपण हळीव भाजून घेऊ. हे आपले हळीव भाजून झालेले आहेत चांगले. आता ओतून घेते मी ताटामध्ये. आता हे आपले मेथी दाणे भाजून घेऊ. हे मी 3-4 चमचे घेतलेत, कारण लहान मुलं आहेत, कडू खातील नाही खातील म्हणून. आपले मेथी दाणे भाजून झालेत. आता मी काढून घेते डिशमध्ये. आता आपण खोबरं भाजून घेऊ. ते खोबरं आपलं चांगलं जरा लाल होईपर्यंत आपण भाजणार आहे. 5 मिनिटं लागतील याला भाजायला. हे आता आपलं खोबरं भाजून झालेलं आहे. आता मी काढून घेते. आता ही आपली खारीक पावडर भाजायची. आता मी याला 2 पळ्या तूप टाकून घेते.
खारीक आपली आता चांगली भाजून झालेली आहे तुपामध्ये. आता मी हिला काढून घेते गमिल्यामध्ये. आता आपण मेथी दाण्याची पावडर करून घेऊ. आता हे ड्रायफ्रूट जे मोठे मोठे ते मी बारीक करून घेते. हे ड्रायफ्रूट आपण बारीक केलेले ह्याच्यामध्ये घालून घेऊ. बाकीचे राहिलेले बारीक करू. सगळी आपली ड्रायफ्रूटची बारीक पेस्ट केली मी. आता हे मी मगचं बी आणि भोपळ्याच्या बिया, लाल भोपळ्याच्या, ह्या मी वाटणार नाही. मी ह्याच्यामध्ये असेच लाडूमध्ये घालणार आहे, कारण लाडूमध्ये ते बांधणी छान दिसतील म्हणून मी तसंच घालणार आहे त्या. हे आपले काळे मनुके सुद्धा मी तळलेले नाही आहेत, मी ते पण तसेच घालणार आहे ह्याच्यामध्ये. बिनबियाचे काळे मनुके आहेत. आता आपण खोबरं बारीक करून घेऊ. आता मी हे खोबरं बारीक करते, त्याच्याबरोबर मी गूळ पण थोडं थोडं बारीक करून घेणार आहे. मी पाकाचे लाडू बनवणार नाही. त्या मिक्सरच्या खोबऱ्यामध्ये असं थोडं गूळ घालून बारीक करते मी. हे आपलं गूळ आणि खोबरं हे असं बारीक झालेलं आहे. म्हणजे काय आपल्याला पाक करायची गरज नाही आणि गूळ कुस्करून घालायची गरज नाही. आता हे माझं खोबरं गूळ बारीक करून झालंय. आता हे खारीक, खोबरं, ड्रायफ्रूट मी बारीक केले, त्याच्यामध्ये मी हे घालून घेते. आता हे मिश्रण मी बाजूला ठेवून घेते आणि डिंक बारीक करून घेते. हा डिंक आपला चांगला असा तळून झालेला आहे. आपला डिंक बारीक झालाय. आता हा डिंक आपण त्याच्यामध्ये टाकूया मिश्रणमध्ये. आता हा डिंक आपण टाकून घेऊ. आता हे आपले हळीव राहिले तर वाटायचे. आता हे मी बारीक करून घेते कोरड्या भांड्यामध्ये. हे हळीव माझे वाटून झालेले आहेत. आता मी त्याच्यात मिक्स करून घेते हळवीची पावडर. या चियाच्या बिया ह्या बारीक करते आता. हे आपल्या चियाच्या बिया बारीक वाटून झालेल्या आहेत. त्या पण ह्याच्यामध्ये मी मिक्स करू आपण. अशी त्याची पावडर झालेली आहे. इलायची पावडर टाकते मी. हे 2 चमचे टाकली, 3 चमचे पावडर. आणि जायफळ पावडर मी केलेली होती ती टाकते 2 चमचे. आणि
मी ही मेथी पावडर टाकते. हे 3 चमचे मेथी पावडर टाकली. पण आपलं तयार झालंय. आणि मग अशी मी ही खारीकचं तुम्हाला सांगितलं नाही, विसरली. पण मी हे 1 किलो खारीक आणली होती, तिच्या ब्या काढल्या आणि वाळवली आणि मिक्सरला मी बारीक केली. ते मी कशी सांगायची राहिली, ही माझी विकतची पावडर नाही आहे, मी घरी बनवलेली खारीक पावडर आहे. हे आपलं मिश्रण मी पूर्ण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे आपण त्याच्यामध्ये तूप घालू. तूप कमी पडतंय. आपण सगळं तूप घालू. याच्यामध्ये आपलं पूर्ण अर्धा किलो तुपाला लागलेलं आहे लाडवाला. आता हे सगळं असं मी एक जीव करून मिक्स करून ठेवते. एक 10 मिनिटांनी ते चांगलं याच्यामध्ये तूप मुरण, खारीकमध्ये खारीक भिजन आपली तुपामध्ये. आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आणि हे मी सूर्यफुलाच्या ब्या माझ्या विसरून राहिल्या होत्या घालायच्या आता. आणि आता त्याच्यामध्ये मी घालून घेते ही सूर्यफुलाची बी. आणि ही आपली खसखस पण राहिली होती, ती पण मी टाकून घेते. आणि मला थोडं तूप पण कमी पडलंय वाटतं. मी आता 1 पावशेरभर परत तूप घालते, फुलपात्रभर. मला पहिले अर्धा किलो तूप गेलं होतं. आता 1 पेल्याभर परत मी म्हणजे आपलं 1.25 किलो तूप याला गेलं. आता हे आपलं तुपाचं प्रमाण बरोबर झालेलं आहे. आता आपण लाडू बांधायला सुरुवात करू. हे आपले लाडू झाले असे. मी आता सगळेच करून घेते. आता 3 तुम्हाला बनवून दाखवलेत, आता आपण सगळेच करून घेतो. हे माझे डिंकाचे लाडू तयार झालेले आहे. 1 किलो मी खारीक घेतलेली होती, 1 किलो खोबरं घेतलेलं होतं, सगळ्या प्रकारचा सुक्का मेवा घेतला आणि सगळ्या प्रकारचे मी ह्याच्यात ब्या पण वापर केलेला आहे. असे मिळून आपले 3 किलोचे लाडू झालेले आहेत हे. आणि हे लाडू सगळ्यांनी लहान मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांनी खाव्यात. कमरेला गुडघ्याला चांगले असतात. परत बाळातली बाईंनी पण खाव्यात. तिच्यासाठी तर फार गरजेचं आहे. तिने तर 2 महिने खावं, तिची ताकद वाढते यांनी लाडवांनी. हे मी लाडू केले तर मी तुम्हाला एक फोडून दाखवते. हे बघा आपला लाडू असा कसा खमंग झालेला आहे, तुपाणी वगैरे. एकदम छान लाडू झालेले आहेत आपले भारी. तुम्ही पण नक्की करून बघा, तुम्हाला पण आवडतील.